तर आपण आता थेट माळेगाव मध्ये आलेलो आहोत आणि माळेगावची जी आपण पाहतात की प्रचंड मोठी गर्दी असेल आणि त्यासोबतच आपण जे ही कमान जे आहे ते मुख्य द्वार आहे, त्या मुख्य द्वाराच्या मध्ये गेल्यानंतर देखील मधलं एक द्वार आहे, त्यासोबतच मध्ये हेमाडपंथी मंदिर देखील पाहता येणार आहे आपल्याला। तर आता आपण थेट देवस्थानाच्या मुख्य कमानीजवळ देखील आलो आहोत आणि आपण पाहिलं की हा संपूर्ण परिसर फार मोठा आहे आणि 1000 वर्षीचं पूर्वीचं मंदिर आहे आणि हेमाडपंथी मंदिर आहे। आणि आता मध्ये आपण पाहणारच आहोत, दर्शन देखील घेणार आहोत। खंडोबाची मूर्ती आहे, मल्हारीची मूर्ती आहे, म्हसाळ देवीची देखील मूर्ती आहे। असं पूर्ण देवस्थानाचं आपण पद्धतशीर दर्शन घेणार आहोत। त्यामध्ये प्रामुख्याने मध्ये हेमाडपंथी मंदिर असल्यामुळे आपल्याला देखील एक वेगळं आकर्षण आहे की मध्ये नेमकं काय आहे। तर आपण आता थेट मुख्य दरवाजापाशी देखील आहेत। आपले पोलीस बांधव देखील प्रचंड कसोटीनं एक 8 दिवस इथं सातत्यानं सुरक्षा देण्याचं काम करतात आणि कुठल्याच प्रकारे इथले जे भाविक भक्त असतात, जे काही यात्रेकरू असतात, वेगवेगळ्या प्रकारचे यात्रेकरू म्हणजे भाविक भक्तासोबत इथं माळेगाव म्हटल्यानंतर पण आम्ही अगोदर सांगितलं की सर्व प्रकारचे येत असतात आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी त्यांच्या साथीसाठी हे संपूर्ण पोलीस बांधव देखील उपस्थित आहेत। आपण थेट जाऊ आता गावाला। आता आपण थेट मुख्य देवस्थानाजवळ आलेलो आहोत। त्यासोबत दोन्ही महाराज आपल्या सोबत आहेत। आता आपल्याला महाराज मंदिराविषयी सविस्तर माहिती देखील सांगणार आहेत। आणि हे 1000 वर्षापूर्वीचं हेमाडपंथी मंदिर आणि गेली 300 वर्षापासून सातत्याने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा देखील भरत असते आणि थेट आपण महाराजांशी संवाद साधणार आहोत। बोला, या मंदिराविषयी नेमकं वैशिष्ट्य काय सांगा? 300 वर्षापासून जत्रा भरते। इथं सर्वात मोठा म्हणजे गाढवाचा बाजार असतो, घोड्याचा असतो। इथं मल्हार देवाची मूर्ती आहे, म्हणजे पहिल्या महादेवाची मूर्ती होती, त्याच्यावर मल्हारीची बसलेली आहे, त्याच्यामध्ये महादेवाची मूर्ती। भाविक भक्त संदर्भात काय सांगाल? म्हणजे महाराष्ट्रात कुठून भाविक भक्त येत असतात? भरपूर लांबून येत असतात। किती दिवसाची यात्रा असते? ही जवळपास 8-10 दिवस। दक्षिण भारतात एक सुप्रसिद्ध यात्रा आहे आणि भरपूर लांबून येतात। घोड्याचे रेस, त्याच्यानंतर कुस्त्या, म्हणजे पशु पक्षी
आणि आता आपण ते दर्शन देखील घेतले. दर्शन घेतल्यानंतर जे आपण गर्दी बघितली, गर्दी प्रचंड होती, तरी पण आपल्याला त्या महाराजांच्या म्हणजे आपल्यासोबत कृष्णा पाटील महाराज आहेत आणि हे महाराज म्हणजे 1000 वर्षापूर्वीचं हेमाडपंथी मंदिर आणि यात्रेची सुरुवात ही 300 वर्षापासून झाली. त्या अगोदर देखील देवस्थानाचं मोठ्या प्रमाणात नावलौकिक होतं. अनेक ठिकाणाहून राजे महाराजे इथे यात्रेसाठी यायचे आणि इथं निजामशाहीच्या काळात देखील कंधारहून या यात्रेचं पाहिलं कारभार पाहत होते. त्यासोबतच इथं आपल्यासोबत आपलं सर्वांचं भाविक भक्तांचं आणि आपल्या पर्यटकांचं एक अतिशय महत्वाचा सुवर्ण क्षण म्हणजे इथं गेली मंदिराच्या सुरुवातीपासून म्हणजे हेमाडपंथी मंदिर आणि 1000 वर्षापूर्वीपासूनचे पुजारी असलेले कृष्णा पाटील हे आपल्यासोबत मुख्य पुजारी देखील आपल्यासोबत आहेत. कृष्णा पाटील आम्हाला बोलताना सांगितले की आम्ही पूर्वजापासून तर आम्ही पाहतोच, परंतु मला आज 28 वर्ष झाले. तर 28 वर्षापासून मी तर पूजेचं काम करत असतो. त्यांच्याकडून आपण या मंदिराची माहिती घेणार आहोत. सर काय सांगाल? सर्वप्रथम मी माळेगाव या यात्रेत येणाऱ्या प्रत्येक भक्तांचं सहर्ष पुजारी यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करतो आणि सर्वांना खूप खूप या यात्रेच्या शुभेच्छा देतो. सर्वप्रथम सांगायचं म्हटलं तर आपल्या इथे दक्षिण भारतातील सर्वात सुप्रसिद्ध असलेली यात्रा पंढरपूर यात्रेच्या नंतरचं दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध यात्रा म्हणून माळेगाव यात्रा ही ओळखली जाते. आणि मुख्य म्हणजे यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे श्री खंडोबाची यात्रा म्हणून ओळखली जाते. या गावामध्ये श्री खंडोबाचे देवस्थान आहे. या देवस्थानचा मी एक सेवक आणि पुजारी आहे. आमच्या अनेक पूर्वजांपासून आमच्या वडिलोपार्जित इथे सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. आम्हाला हा वारसा भेटलेला आहे आणि हे मंदिर आपले जवळपास 1000 वर्षापूर्वीचं आहे आणि ते 300 वर्षापासून यात्रा भरते. तर या यात्रेचे खूप मोठे वैशिष्ट्य आहेत आणि या यात्रेमध्ये खंडोबाचे लग्न लागले असे या यात्रेचा उत्सव असतो लग्नाचा. कारण चंपाषष्ठीला देवाला हळद लागते आणि वेळामोक्षाच्या आदल्या दिवशी पालखी असते म्हणजे ते देवाचं लग्न सोहळा असतो. आणि यात्रेमध्ये खूप प्रकारचे भक्त आणि श्रद्धेचे लोक येतात. या ठिकाणी खूप त्यांची इच्छा असतात, त्यांच्या प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण करणारा हा देव आहे. या देवाचे खूप महत्त्व महाराष्ट्रातील आपले माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांचे कुलदैवत आहे. तसेच या महाराष्ट्रातील अनेक भक्तांचे कुलदैवत मानले जाते. इथे खूप मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात. इथे दररोज लाखोच्या संख्येने लोक दर्शन करतात आणि लाखोंच्या जास्तीच्या पटीने संख्येने लोक यात्रेत येतात. तरी सर्व भक्त हे आपली श्रद्धा आणि आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी माळेगाव या यात्रेत येऊन आपल्या खंडोबाच्या दर्शनासाठी रांगेत उभे टाकून दर्शन घेतात. आणि या ठिकाणी आपल्या इथे दर्शन झाल्याच्या नंतर संस्थांच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम असतो. मोजून 10 दिवस अन्नदान चालू असतं. मोफत आणि मोफत सर्व येणाऱ्या प्रत्येक भाविकांना मोफत स्वच्छ आणि सुंदर असं अन्न दिलं जातं. आणि इथे ट्रस्टी आहेत, ते ट्रस्टी खूप छान प्रकारे व्यवस्था करतात आणि आमचं पण सहकार्य असतं आणि इथे पोलीस बंदोबस्त पण असतो, तो पण खूप छान सहकार्य करतं. आणि यावर्षीची यात्रा म्हणजे खूप अशी छान प्रकारे प्रशासनाने हाताळलेली असून खूप छान रीतीने पार पडत आहे. तरी यात्रेमध्ये आलेल्या सर्व भाविभक्तांचं मी माझ्याकडनं, माझ्या पूर्ण पुजारी परिवाराकडनं आणि माळेगाव वासियाकडनं सहर्ष स्वागत करतो आणि पुनश्च एकदा धन्यवाद देतो. खूप छान प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे यात्रेला. असेच प्रतिसाद प्रत्येक वर्षी देत जावा. प्रत्येक भक्तांना देवाची जी मनोकामना आहे ती देवाने पूर्ण करावी ही खंडोबाचरणी प्रार्थना करतो. महाराज की आज एवढी मोठी प्रचंड गर्दी आहे. दक्षिण भारतातील सगळ्यात मोठी यात्रा असते, प्रचंड मोठी गर्दी आणि याची संपूर्ण दिनचर्या कशी असते, नेमकं नियोजन कसं असतं, काय सांगाल? सर सांगायचा अर्थ असा की सकाळी सुमारे 4च्या सुमारास महापूजा होत असते. ही पूजा पुजारी करतात. त्यानंतर मंदिर हे 1.5 तासासाठी बंद असतं. अर्धा तास स्वच्छतेसाठी आणि 1-1.5 तास मूर्तीचा अभिषेक करण्यासाठी. मूर्तीची ही महापूजा केली जाते प्रत्येक दिवशी सकाळी 4 वाजता. 4 ते 6 असे मंदिराचं बंद राहण्याचं टायमिंग आहे. आणि त्यानंतर पूजा झाल्याच्या नंतर आरती होते. आरती झाल्याच्या नंतर मंदिर भाविक भक्तांसाठी खुलं केलं जातं. आणि परत 10 वाजता आपली परतची एक आरती असते, तो नैवेद्य आरती असते आमची. नैवेद्य आरती झाल्याच्या नंतर संध्याकाळी एक शेज आरती असते. संध्याकाळी 9 वाजता देवाची निजरा म्हणून एक शेज आरती केली जाते. ती शेज आरती पूर्ण होते. त्यासोबतच ह्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की हेमाडपंथी मंदिर आहे, 1000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. या संदर्भात काय सांगाल? सर हे आमच्या पूर्वज सांगितलं जातं की या मंदिराचं पूर्ण बांधकाम पाहिलं गेलं तर पूर्ण दगडामध्ये आणि हेमाडपंथी आहे. इथे जर आमचा इतिहास सांगतो, आमचे पूर्वज सांगतात की 1000 वर्षापासून हा हेमाडपंथी मंदिर आहे ते पूर्ण तसंच आहे. कुठलाही कसलाही इथे अजून मंदिराला धक्का नाहीये. कारण हे हेमाडपंथी मंदिर खूप मजबूत असतं, पूर्ण दगडाचं पाषाणाचं बनलेलं आहे. आणि हा मंदिर
पहिले पूर्वी जे लोक असतात त्यांनी बनवलेलं आहे. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हेमाडपंथी असून याचे खूप मोठं असं सभामंडप पण आहे. आता ह्या मूर्तीची नेमकी वैशिष्ट्य काय, आणि नेमकी स्थापना कशी झाली या संदर्भात काय सांगाल? अर्थात खरं सांगायचं म्हटलं तर याविषयी मला पूर्ण कल्पना नाहीये, पण आमचे जे पूर्वज आहेत, आमचे वडिलोपार्जित जे आमचे अगोदरची पिढी आहे ते सांगत आलेले आहे की या ठिकाणी एक व्यापारी व्यापार करण्यासाठी यायचा. तो व्यापार करत असताना इथे मुक्कामासाठी थांबला होता. थांबल्याच्या नंतर त्याला संध्याकाळी विश्रांतीसाठी झोपला. तो निद्रावस्थेत असताना त्याला एक स्वप्न पडलं. त्याला एक स्वप्नामध्ये एक देवाने असे साथ घातली की माझी इथे एक प्राण प्रतिष्ठा केली पाहिजे. त्यानंतर तो व्यापारी जागा झाला. सकाळी आपल्या नित्यनेमाच्या कामासाठी तो निघणार. त्याला वाटलं की स्वप्नामध्ये स्वप्न पडत असतात, परंतु त्याला असं साक्षात्कार घडला की ती गोणी जेव्हा उचलत होता त्याची, तो गाढवावर व्यापार करायचा, इथे गोणीवर माल आणायचा, परंतु जेव्हा गोणी उचलत होता तेव्हा त्याला गोणी उचले ना. मग त्यानंतर त्याला समजलं की बाबा हा काय प्रकार आहे की गोणी तर मी आणलेली आहे, परंतु आता रात्रात उचलत का नाहीये. त्याने तो गोणी ओपन करून पाहिल्याच्या नंतर, उघडी करून पाहिल्याच्या नंतर त्याला समजलं की बाबा काहीतरी आहे आतमध्ये. तो पाहत होता त्याच्यामध्ये एक लिंग होतं. तो लिंग आजही आपल्या मंदिरामध्ये मूर्तीच्या आतल्या भागामध्ये, अंतर्गत भागामध्ये स्थापना केलेली आहे त्या लिंगाची. आणि ते लिंग आजही दर्शनासाठी उघडं नाहीये, अंतर्गत आहे. म्हणजे ते लिंग पूर्णपणे मूर्तीच्या आतल्या भागात असल्यामुळे ते कुणालाही त्याचं दर्शन, फक्त मूर्तीचं दर्शन केलं जातं, त्यासोबत ते दर्शन होतं. त्यामुळे ते एक वैशिष्ट्य आहे की आपल्या या ठिकाणी अंतर्गत लिंगाची पण पूजा होते आणि त्याचा पण सर्वांना आशीर्वाद भेटतो. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.